नमस्कार मित्रांनो, माझं नाव रणजित फुलवरे, राहणार छत्रपती संभाजीनगर। माझं जे डी फार्म आहे एज्युकेशन ते 2022 ला कंप्लीट झालंय। त्यानंतर मी 1.5 वर्ष मेडप्लस स्टोर येथे जॉईन झालो। पण त्या मेडप्लस स्टोर मध्ये एक मर्यादित हे होता, जे करिअर आहे ना ते करिअर नव्हतं तिथे। तर मी भरपूर माझे मित्र होते एमआर शिप मध्ये, मी त्यांना विचारायचो की मला पण तुमच्यासारखं काहीतरी करायचंय। पण मी ते जॉब चालू असताना पण मी जॉब सापडत होतो की जो माझे मित्र करतात एमआर शिप, त्यांना विचारायचो की एमआर म्हणजे कसं। ते म्हणतात काही नाही, फक्त डॉक्टराकडे जायचं, आपले प्रोडक्ट सांगायचे, बस झालं म्हणायचे। पण मला हे सोपं वाटायचं, मी काय केलं, मला करायचं। मग मी भरपूर ठिकाणी बघितलं, पण सर्व कंपन्या काय म्हणतात की फ्रेशर नकोय, एक्सपिरियन्स वाला। तर मी त्यांना 1-2 मॅनेजरची मीटिंग झाली, आपला इंटरव्ह्यू झाला, त्यांना मी बोललो, सर मग तुम्ही एक्सपिरियन्स वाले घेताय तर मग फ्रेशर वाल्याने जायचं कुठं। पण ते म्हणे नाही, म्हणे आपण एक्सपिरियन्स वाले घेतो। ठीक आहे, मग मी अशा भरपूर कंपन्या बघितल्या की त्यांनी घेतलं नाही। पण एकमेव कंपनी मला अशी भेटली, त्याचं नाव आहे डॉक्टर भूपेठ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड। ती कंपनी आपलं डॉक्टर भूषण पाटील सरांची आहे। त्यांची कंपनी युफोरिया लाईफ सायन्स होती। तर त्यांनी 7 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं। त्यानंतर मागच्या एक वर्षामध्ये त्यांनी डॉक्टर भूपेठ फार्मा कंपनी चालू केली। तर त्या कंपनीमध्ये मला येण्याचा एक योग मिळाला। मी खूप आभारी आहे त्या कंपनीचे। व माझे जे मॅनेजर आहे त्यांचं नाव आहे मकरंद वैद्य सर, ते पण मला असा सपोर्ट केला की मी फ्रेशर आहे, त्यांनी असं म्हणले नाही की अरे तू फ्रेशर आहे आता तुला कसं जमेल। त्यांनी मला पूर्ण एक्सपिरियन्स सारखं ट्रेन केलं सर, 2 ते 3 महिन्यामध्येच, जे की 6 महिने 1 वर्ष होत नाही तरी पण त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मला पूर्ण शिकवलं। जिथे जिथे मला जमलं नाही तिथे त्यांनी मला शिकवलं। व तसेच आमचे RSM जे नांदेडचे, तर त्यांचं नाव आहे संजय सोनटक्के सर, ते सुद्धा खूप चांगले। त्यांनी पण इंटरव्ह्यू घेतला होता माझा, त्यांनी पण मला सिलेक्ट केलं, कारण त्यांनी मला विचारलं होतं की एमआर म्हणजे काय। मी पण त्यांना जे उत्तर दिलं ते पण म्हणे छान म्हणे। आतापर्यंत मी ज्यांना पण विचारलं तसं जमलं नाही म्हणे, एक्सपिरियन्स वाले सुद्धा इंटरव्ह्यू तसा देत नाही, तसा मी दिला होता। पण तरी मी जॉईन केल्यानंतर मला कळालं की जी कंपनी मी जॉईन केली ते कंपनी कशी आहे, अतिशय असे म्हणतात नाही की मी आज सांगू शकत नाही कंपनी कशी, एक नंबर कंपनी आहे। तर फ्रेशर्स असं वाटत आहे की एक्सपिरियन्स वालेच घ्यावं, पण डॉक्टर भूपेठ फार्मा ही सर्वांना चान्स देते। तर या कंपनीमध्ये आपण जे फ्रेशर पण आहे तर त्यांनी जॉईन करावं व स्वतःची ग्रोथ करावं। त्यानंतर जेव्हा आपण स्वतःची ग्रोथ करतो तेव्हा कंपनीची पण ग्रोथ होती, आणि जेव्हा कंपनीची ग्रोथ होती तेव्हा स्वतःची पण आपली ग्रोथ होती। त्यामुळे मी जे फ्रेशर असू किंवा एक्सपिरियन्स वाले असू त्यांना मी सांगू इच्छितो की एक वेळेस जेव्हा पण तुम्ही नवीन वॅकन्सी किंवा नवीन जॉब शोधणार, सर्च करणार, त्यावेळेस तुम्ही नक्की डॉक्टर भूपेठ फार्माशी संपर्क साधा। थँक्यू।